हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। आज पत्रकार परिषदेचं महत्त्व असं आहे की काल झालेली सीएम साहेबाची सभा, त्या सभेच्या संदर्भात काल जी सभा झाली त्या सभेमध्ये सीएम साहेबांच्या लाईनमध्ये असेल का मागच्या लाईनमध्ये असेल, आपल्या भुसावळ शहराचे उद्योगपती मनोज बियाणी बसलेले होते आणि सर्व मंत्री होते तिथं, स्वतः सीएम साहेब होते, गिरीश महाजन साहेब होते, आपले लाडके संजय भाऊ सावकारे साहेबही होते तिथं. ते असताना मनोज बियाणी यांचं वॉरंट निघालेलं आहे अकोला कोर्टाचं आणि PI साहेबालाही कोर्टाकडनं शोकास नोटीस आहे की तुम्ही त्या आरोपीला अटक करा किंवा वॉरंट त्यांना कोर्टात घ्या, कोर्टात बोलवा. ते वॉरंटही त्यांचं आहे. PI साहेब तिथलं हे बघा मनोज बियाणींचं वॉरंट आहे आणि ते तिथं बसलेले आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्था किती सुंदर चाललेली आहे आपल्या भुसावळ शहरामध्ये. अशी परिस्थिती. हे झालं स्टेजचा विषय. राहिलं सभा जी होती, दिवसभर सभेमध्ये साफसफाई करायला, लोक आणायला पिंटू भाऊ कोठारी आणि स्टेजवरनं पिंटू भाऊ कोठारीचं नाव कट. शहर अध्यक्ष प्रोटोकॉल असतो, भाजप सांगतो आमचा प्रोटोकॉल. शहर अध्यक्ष स्टेजवरून कमी. शहर अध्यक्षाचं नाव मला वाटतं सुरवाडे, संदीप सुरवाडे. एक त्यांचा प्रोटोकॉल असतो, एक पद्धत असते. म्हणजे तर त्याला वरती बोलवण्यात आलं नाही. म्हणजे जो प्रोटोकॉल सांगतात जे असं आमचं पक्ष असा आहे तसा आहे अशा पद्धतीने सांगतात आणि तेच प्रोटोकॉल तोडतात. तिसरा विषय, तिथं मनोज बियाणी वरती बसलेला ज्याचं वॉरंट निघालेलं आहे आणि एक सर्वसाधारण कार्यकर्ता आला ज्याची काही मागणी असेल, काही सांगायला लागला तिथं. मला वाटतं तो सावकारेच होता. सावकारे तिथं काहीतरी त्याची बाजू मांडायला अगोदर सांगायला आला तर 2-3 त्यांचे गुंड जे असतील यांनी त्याच्या कानशिलात लगवली, 1-2 थापड मारले आणि त्यांना हाकललं. हे पोलिसांच्या डोळ्यासमोर जर असं होत गेलं तर कायदा संस्था कशी राहणार. गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलं की भुसावळ शहरात आल्यावर थरका बुळायचा, असं काहीतरी मी ऐकलं. इतकी गुंडगिरी होती. गुंडगिरी 15 वर्ष, म्हणजे संतोष भाऊ आमदार होते, त्याच्यानंतर संजय सावकारे आमदार होते, राज्यमंत्री राहिले, त्याच्यानंतर 15 वर्ष झाले तेच आहे. पण या कालावधीत 2 महिने असे गेले की 2 महिन्यामध्ये 27 खून झाले होते या भुसावळ शहरात. आम्ही जेव्हा सत्तेत बसले होते तेव्हा आमच्या इथंच भरपूरसे प्रॉब्लेम बोलून सॉल्व्ह करून टाकायचे. त्यांचे भांडणं उदेत नव्हते आणि भांडणं हे विकोपाला जात नव्हते. आम्ही समजवायचे, आम्ही रोजगार द्यायचे, त्याच्यामुळे रोजगार भेटला की भांडणं होत नाही आणि गुन्हेगारी वाढत नाही. आम्ही रोजगार दिला, संतोष भाऊनी रोजगार दिला लोकांना. यांनी ज्यांचा रोजगार चालू आहे, समजा फेरीवाले असतील ते बसतात, ते दुकानवाले असतील, अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना 3-3 वेळेस त्यांच्या जागेवरनं उठवलं. त्यांना पर्यायी जागा द्या, मग त्यांना जागेवरनं उठवा, त्यांच्या पोटाची रोजी नका ऐकू. आम्ही भरपूर वेळेस पाहिलं की आता त्यांनी काम सुरू केलं. काम सुरू केल्यानंतर त्यांनी त्याची टपरी, त्याचं पोट भरतोय. जर सुरुवातीला त्याला जर तुम्ही पोट भरायला जागा दिली तर तो कशाला अतिक्रमण करेल. आणि अतिक्रमण म्हणतात पण त्याच्याजवळ ते पावती हे घेतात त्यांच्याकडनं. आणि हे जे इथं जे लोक बसतात त्यांच्या समोरचे जे दुकानवाले त्यांना ते सहन होत नाही. त्यांचे पुढारी शिंदे कॉलनीत येतात आणि त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्यावरती भरपूर अन्याय झाला. या भुसावळ शहरामध्ये आम्ही, माझे भाऊ जे होते नगराध्यक्ष म्हणून, तेव्हा आपण कमीत कमी 1600 दुकान बांधले, कॉम्प्लेक्स वगैरे दुकान. रोजगार दिला, रोजगार कोणाचा कमी केला नाही, उलट ज्याला नोकऱ्या लावल्यात आम्ही 377 नोकऱ्या आम्ही नगरपालिकेत लावलेल्या आहेत जे आज पोट भरतायत. आणि यांचे काही त्यावेळेसचे पंटर असे होते की आम्ही नोकरीला लावलं की ते कंप्लेंट करायचे. SL पाटील म्हणून आम्ही नोकरी लावलेल्या लोकांची कंप्लेंट केली होती. म्हणजे या 20 ते 25 वर्षात
या भुसावळ शहरात चौधरी बंधू ज्या पद्धतीनं काम करत आहेत, तर आमची एक राम लक्ष्मणाची जोडी धरल्या जाते. आणि आता जी जोडी आहे ती जोडी तुमच्या माहितीसाठी सांगतो की ती जोडी ते दुर्योधन आणि दुःशासन सारखी आहे. यांना फक्त ठेकेदारीच्या माध्यमातून पैसे पाहिजे. आणि ज्या पद्धतीने या भुसावळ शहरात कामं झाली, म्हणजे एक कामाची सुरुवात झाली, डांबरीकरण झालं की जास्तीत जास्त 1.5 महिन्यात ते डांबरीकरण संपुष्टात येते. इतक्या खालच्या दर्जाचे कामं केले. त्याच्यात जे IPS आहे त्या IPS मध्ये जर का आसारी असेल घालते तर ती वापरल्या गेली नाही. पाण्याची तर इतकी परिस्थिती गंभीर झाली होती की अक्षरशः आमच्या माता भगिनी परेशान झाल्या होत्या. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आता 1 वर्षात करू. भाऊंनी अमृत योजना त्यावेळेस अमृत योजनेच्या बाबतीत इतक्या मोठ्या प्रमाणात भाऊने योजना पास करून आणली आणि आता त्याचे 15 वर्ष गेले. 15 वर्षात त्याचा काहीच विषय पुढे नाही आहे. मंत्री आहेत ना तुम्ही मंत्री असून कसं त्या नगरसेवकासारखं तिथं आमच्या इथं हे करून द्या साहेब, आमच्या इथे ते कर. तुमची पॉवर आहे. आमच्यात नगराध्यक्ष पद होतं तर आम्ही जिल्हा हलवायचे. आणि भाऊंना एक म्हणजे महाराष्ट्रातून अध्यक्षपद म्हणजे जे नगराध्यक्षांचा अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्रातले जितके नगराध्यक्ष असतील त्यांच्या अध्यक्ष म्हणूनही घोषणा झाली होती. म्हणजे विदेशात सुद्धा भाऊ जाऊन आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात संतोष भाऊने भुसावळचा विकास केला. ह्या विकास करत असताना आम्ही लोकांना रोजगार दिले. राहिला विषय खोटे गुन्हे दाखल करायचा. आता आम्ही 25 वर्षापासून पाहतोय. यांनी भरपूर वेळेस माझ्यावरती खोटे गुन्हे दाखवायचा प्रयत्न केला, पण न्यायालयाकडनं मला न्याय भेटला आणि मी त्याच्यातून निघालो. मी विरोधकांना सांगतो, तुमच्या दम असेल तर गुन्हे गाणे खोटे करण्यापेक्षा तुम्ही विकास कामाच्या संदर्भात लढा, विकास करा, जनसेवा करा, लोकांची सेवा करा. ते सेवा करून सोडलं. एक भाऊ गावामध्ये फिरतो, कोण काय करतंय, दुसरा भाऊ चर्चा करतो की काय काय चाललंय गावात, माहिती घेतो आणि अशा पद्धतीने एक चाललेलं आहे. राहिला विषय विकासाच्या संदर्भात. विकास तुम्ही कुठे दिसतोय तुम्हाला? विकास गेला, हद्दपार झाला विकास असं वाटतं मला. अशा पद्धतीचं इथं चाललेलं आहे. या भुसावळ शहरामध्ये जे गोरगरीब लोक आहेत ते त्रस्त झाले. तुम्ही बघितलं असेल चाळीवरती किती मोठी चाळीची जो भाग आहे तिथं अतिक्रमणच्या माध्यमातून म्हणजे ते मतदान उद्ध्वस्त करण्यात आलं आमचं की ते संतोष चौधरीचं मतदान आहे, ते संतोष चौधरीला भेटेल म्हणून तिथं स्पेशल प्लॅन आखण्यात आला आणि त्यांना तिथून म्हणजे त्यांचं पूर्णच तोडून टाकलं त्यांचं. तिथून त्यांना पर्याय जागा सुद्धा दिली नाही. आणि भाऊंनी मागच्या वेळेस घरकुलं बनवली होती. मी यांना सांगतो की सत्ता येईल जाईल पण लोकांची सेवा आहे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्या माध्यमातून हेच मला हे काही विषय सांगायचे होते की त्यांनी ज्या पद्धतीने तसं सांगितलं आहे. भुसावळ शहराच्या बाबतीत भ्रष्टाचार मुक्त भुसावळ झालं पाहिजे. ज्या भ्रष्टाचाराची आता कामं झाली आहेत, जी कामं म्हणजे ती 13 लाखाचं जे जिम येतं छोटंसं, ती जिम आहे 65 लाखाचं बिल येतं. मोठ्या प्रमाणात वाढवून घ्यायचं आणि कंडिशन अशा टाकायच्या अटी की तुम्ही कोणीच टेंडर भरू शकत नाही. एखाद्या टेंडरच्या संदर्भात जर का कोणी मदत करायची प्रयत्न केला तर तेच करू देत नव्हते. म्हणजे मोनोपोली सारखं आणि भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणात. हे जितके कामं झाले हे कामं करणारे ठेकेदार सर्व जेलमध्ये जातील. लवकरात लवकर आमचं नियोजन आम्ही 3-4 वकीलच्या माध्यमातून आम्ही हायकोर्टात सुद्धा जाणार आहे. हे मागचे जे खोटे कामं गंदे कामं केलेले आहेत त्यांनी जे म्हणजे दर्जाच चुकलाय कामाचा. मटेरियलच वापरलं नाही, सिमेंट बी वेगळ्या पद्धतीचं सिमेंट वापरलेलं. तर ह्या पद्धतीने या भुसावळ शहरात एक सर्वसामान्य मनुष्य नगराध्यक्षपदासाठी दिल्याचं लेडीज दिली आपण. ती गायत्री बंगाडे आहेत गौर. तिच्या संदर्भात तिचं भाषणही ऐकलं मी. चांगलं बोलून घेते, चांगलं अभ्यासू आहे. येणाऱ्या काळामध्ये ती एक मला विश्वास आहे की सर्व आमच्या हा परिवार जो आहे याच्या साह्याने नगरसेवकांच्या साह्याने व्यवस्थित नगरपालिका चालून या भुसावळ शहराला मागचं जो वैभव होतं संतोष भाऊंच्या वेळेस ज्या पद्धतीने विकास कामं झाली. भाऊंच्या काळामध्ये छोटे मोठे जे समाज असतील त्यांना 80 समाजाला जागा दिल्या आहेत. 80 समाजाला छोटे मोठे माडी साडी तेली कोडी जेही समाज असतील छोटे मोठे सर्वांना भाऊंनी नगरपालिकेच्या 80 जागा दिलेल्या आहेत. किंवा त्यांचा समाज आणि त्यांचा एक स्टेज तयार झालं पाहिजे आणि त्यांनी तिथं चांगले कार्यक्रम केले पाहिजे.
सर्वप्रथम तिथं विषय असा झाला की तिथं भुसावळ शहरातले लोकच नव्हते. तिथं काही फक्त समजा पिंटू ठाकूर असेल त्याचे इथले लोक काही 10-20-50 येऊन गेले असतील. असे कार्यकर्ते तिथं गर्दीच जमत नव्हती. त्यांना अडचण होती म्हणून मुख्यमंत्र्याचं 1 घंटा लेट 2 घंटा लेटचा कार्यक्रम लेट झाला. ते सांगताना वेगळं सांगत असतील पण लोक जमत नव्हते म्हणून त्यांना बोलवलं जात नव्हतं. आणि बाहेरून लोक आणली, पाडळच्याकडनं लोक आणली, म्हणजे ते काही मतदार नाही आपल्या भुसावळ शहरात. म्हणून कालची सभा फेल झालेली आहे त्यांची. आणि मुख्यमंत्री साहेबांनाही वाटत होतं तिथं. साहेबांनी सांगितलं की मला कोणत्या विरोधकांचा विरोध करायचा नाही. साहेबांना माहीत आहे की इथं काय चाललंय. वारंवार भुसावळ शहराच्या सर्व आता मी रावेर यावर त्या भागातून इलेक्शन लढवत होतो म्हणून माझं इकडे दुर्लक्ष झालं होतं. मी भुसावळकरांची माफी मागतो की माझं दुर्लक्ष झालं होतं. पण आता मी इथं आहे आणि जेही इलेक्शन असेल आम्ही पूर्ण परिवार एकत्र येऊन, आता माझ्या घरातले 7-8 पोरंही मोठे झालेले आहेत, परिवार मोठा आहे, तर त्या माध्यमातून आम्ही पूर्ण मतदारसंघाची सेवा करणार आहेत. आणि आमचे जेही कार्यकर्ते आहेत, मित्र आहेत, या सर्वांना सोबत घेऊन एक मोठ्या ताकदीनं, जुना जसं संतोष भाऊंच्या वेळेस आमदारकी लढली होती त्या पद्धतीने भुसावळ शहरात लोकांची सेवाही करणार आहेत आणि कामही करणार आहेत. त्यांनी यांचं वारंट निघालेलं आहे. एखाद्याचं जर का वारंट छोट्या गरीब माणसाचं निघालं त्याला पोलीस लगेच घरातून पकडून घेऊन जाते आणि लगेच जेलमध्ये टाकून देते. मग तो मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे आणि त्या स्टेजवर आज वारंटवाला मनुष्य बसला. आणि जे लोक सेवा करतात, समजा आमचं जसं आता त्यांचा पक्ष आहे तो त्यांचा विषय आहे, पण पिंटू कोठारी सारखा मनुष्य दिवसभर त्या जागेची साफसफाई करतोय, सगळी मदत करतोय आणि त्याला स्टेजवरती जागा नाही, जो लोकांना मदत करतो. तर अशा पद्धतीचं जे तिथं चाललंय, आम्ही जेव्हा राजकारणात सुरुवात केली तेव्हा आम्ही सर्व समाजाला घेऊन चाललो. आम्ही कोणत्या समाजाचा असा द्वेष केला नाही. मागच्या वेळेस उमेश नेमाळेला नगराध्यक्ष बनवलं होतं, तुम्हाला माहिती असेल. उमेशला नगराध्यक्ष बनवलं, अत्तर दादा यांचे मोठे भाऊ नगराध्यक्ष बनले. आम्ही पदं आमच्या घरात घ्यायचं हे कधीच आमचं तत्व आहे. त्यांनी पदं त्यांच्या घरात घेतलेली आहेत आणि पदं सर्व. आता तुमच्याजवळ कॅबिनेट मंत्री पद असताना तुम्हाला कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे ना. भाऊला सुद्धा दिलं नाही, सख्या भावाला, त्याचंही थोडंसं योगदान आहे ना. तोही रात्रंदिवस काम करतो. त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं नाही, सर्व तुम्ही कसं तुमच्याकडे घेऊन घ्या, एवढे मोठे मंत्रीपद तुमच्याजवळ असताना. हो, आपण म्हणताय नेमाडे उमेश नेमाडे आहे, त्यांनी आव्हान उभं केलं. हे काही आव्हानाचा विषय नाही आहे, ते सर्व मॅनेज आहे. उमेश नेमाडे म्हणजे भाजप, तिकडून बी टीम आहे ती भाजपची, तिकडून सर्व शिस्त आहे, तिकडून रोकडा पोहोचतोय, तिथून बॅनर भेटतात, तिथून हे भेटतात. सगळं जेही पक्ष दुसरे उभे राहिले आहेत हे फक्त आणि फक्त आदरणीय संतोष भाऊ चौधरी यांचे मतं कसे खराब होतील तुतारीचे, त्या हिशोबाने हे प्लॅनिंग करतायत. आणि त्यांचं प्लॅनिंग तिकडची जनता सक्सेस होऊ देणार नाही. तुतारी म्हणजे तुतारीच चालणार आहे तिकडे. हे कोणत्याही रूपाने गेले आणि आमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला भाऊंनी सांगितलं होतं की तुमच्यासाठी 2 जागा सोडतो, ते 10 जागा मागत होते. तर 10 जागेचं यांच्या अगोदर त्यांचा एकही नगरसेवक इथं नव्हता, त्यांनी 10 जागा मागितल्या. 2 जागा आम्ही सोडल्या होत्या. 2 जागा त्या एक मला वाटतं 13 नंबरची होती आणि 1 नंबरमध्ये. यांच्या सांगायच्या याच्यामध्ये आमचे तिथले कॅन्डिडेटही राहून गेले की बा यांना द्यायच्या जागा म्हणून. ते वामन सावकारे जेव्हा सुरुवातीला या भुसावळ शहरात आले तेव्हा ते कॉलेज सोडून ते जेव्हा त्यांच्या इथं यायचे तेव्हा सुरुवातीला ते उभे होते. बरं, नगरसेवकला तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहीत नाही. ते नगरसेवकला उभे होते आणि त्यांची डिपॉझिट जप्त झाली होती. सुरवाळे म्हणून नगरसेवक आहेत, त्यांना मग ते नंतर संतोष भाऊजवळ आले आणि संतोष भाऊने एक विश्वासू म्हणून, एक संतोष भाऊचा आवडता हिरा होता संजू भाऊ, आणि तो हिरा आज त्याचे रंग दाखवतोय, वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी मधल्या काळामध्ये DYSP कोणता चांगला भेटेल जो चौधरी बंधूंना त्रास देईल तो शोधला. हे जे DYSP आले, हे DYSP येऊन गेले आणि हे DYSP चांगले, हे खोटं करणार नाही असं त्यांना जाणीव झाली. तेव्हा त्यांनी बुलढाण्यात मिटिंग केली की यांना चेंज करून कोण देता येईल की ज्यांनी चौधरी बंधूला त्रास दिला पाहिजे. मी त्यांना सांगतो की आता तुम्ही जर का खोटं दाखल केलं आणि काही त्रास मला झाला तर महाराष्ट्र लक्षात ठेईल असा मी उत्तर देईन.
पुस्तक मी हे केलेलं आहे, त्या पुस्तकाचं प्रकाशन मी 2 दिवसात करणार आहे. 2 दिवसानंतर प्रत्येकाला मी त्या पुस्तकाची माहिती देईन आणि त्याच्यात काय काय या भुसावळ शहरात भ्रष्टाचार कसा झाला आणि कशा पद्धतीने या भुसावळकरांना फसवण्यात आलं आणि कशा पद्धतीने या भुसावळचा पैसा घोटाळा मोठ्या प्रमाणात करण्यात आला, ते सर्व याच्यामध्ये येईल. हो, ते पुस्तकावर चित्र ते कोणा प्रकाशाने पुस्तक